न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोहीपाडा ते वेहलोली रस्त्यासंदर्भातल्या गावकऱ्यांच्या व्यथाची अधिकाऱ्यांच्या कडक थंडीमुळे कानापर्यंत न पोहोचल्याने आंदोलनाच्या शेकोटीने कान उघडणी करणार। प्रसार माध्यमाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतरही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना थंडीमुळे असेल किंवा डोळ्यावरील खोटे झापड म्हणा, अजूनही जाग आलेली दिसत नाही। कोणताही सक्षम अधिकारी सदर ठिकाणी फिरकलेलाही साधा दिसत नाही। वारंवार महाला साहेब व गगे साहेब यांना मोबाईलच्या माध्यमातून व व्हॉट्सअपचे माध्यमातून संपर्क केला असता संबंधित अधिकारी उत्तर न देता पळताना दिसतात। परिणामी जनतेचा असा कायास होत आहे की कंत्राटदार आणि अधिकारीच जनतेला मूर्ख बनवत आहेत। आता या कडाक्याच्या थंडीत आंदोलनाची शेकोटी देऊनच नियमानुसार एस्टिमेटमध्ये दाखवलेल्या मोजमाप मापदंडानुसार काम झाले की नाही हे आता अधिकाऱ्यांमार्फतच तपासणी करून घेऊन रस्त्याच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यात येईल। तोपर्यंत संबंधित ठेकेदाराने काम बंद ठेवून त्याचे बिल अदा न करण्याच्या तक्रारीसह आंदोलनाचे पत्र सादर केले जाईल असे सांगण्यात आले। तरी महायुतीच्या गतिमान सरकारचे गतिमान प्रशासन या घटनेची काय दखल घेत पुढे काय करतात हे पाहण्यासारखे राहील। वार्ताहर उत्तम बांगर, शहापूर ज्युनियर प्रतिनिधीची रिपोर्ट। नमस्कार, मी उत्तम बांगर, इंडिया न्यूज 28 आपलं स्वागत करत आहे। आज आपण वेलवली येथे आलो आहोत। वेलवलीमध्ये मागे आपण एक बातमी लीक केली होती रस्त्यासंदर्भात। तर आज आपण प्रत्यक्ष दुसरी भेट आहे आपली ग्रामस्थांची आणि आपली त्यांनी पुन्हा कॉल करून आपल्याला इथं बोलवलेलं आहे। तर इथे कुठल्याही प्रकारे त्यांचं समाधान झालेलं नाही आहे। लोकांच्या मनामध्ये एक शंका राहिले, तर आपण त्यांच्याशीच चर्चा करून या विषयाचा मार्ग काढूया। आपलं नाव? हर्षद मधुकर निमसे। हर्षद मधुकर निमसे। काय समस्या आपली? अधिकारी लाच घेतली असेल म्हणून ते इथपर्यंत येत नाही। हर्षद निमसे यांचं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी लाच घेतले। तर इथे आज 26/12/2025 ला त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आहे आणि आजची 31/12/2025 तरी कुठलाही अधिकारी इथे आलेला नाही। त्यामुळे त्यांचे 100% सत्यता आहे त्या विषयामध्ये। नमस्कार, तुमचं नाव? रवींद्र निमसे। रवींद्र निमसे, बोला, आपली काय समस्या? आमची समस्या अशी आहे की रस्त्याचं काम जर पूर्ण नाही केलं तर आम्ही आंदोलन करू। आंदोलनाचा इशारा देता? रवींद्र दादांचं म्हणणं असं आहे की जर का रस्त्याचं काम त्यांनी अर्धवट टाकलेलं पूर्ण नाही केलं तर आम्ही आंदोलन छेडू। माझं नाव कुणाल निमसे। तर आम्ही काही दिवसापूर्वी त्यांचं काम चालू होतं तेव्हा आम्ही काम बंद केलं। तर त्याही कुठलंही म्हणजे कळवलं नाही, आम्हाला विचारलं नाही की आम्ही काम चालू करतो। त्यांनी पूर्ण काम म्हणजे पूर्ण काम केलेले आणि बोगस पद्धतीने केलेले। आपण साईड भरावाबद्दल काय बोलू शकता? साईड भरावाकडे काही झालेलं नाही आहे, कुठे केलं आहे कुठे राहिलं आहे, बाकी काही नाही। त्यांनी येऊन पूर्ण काम पुन्हा करून द्यावं हीच आमची इच्छा आहे। साईड भराव 1 मीटर लांबी 1 फूट आणि 4 इंच रुंदी एस्टिमेटनुसार फक्त कागदोपत्री इथे काही दिसत नाही काम। इथे आपण पाहू शकता कुठे इथे रुंदीकरण केलेलं नाही। तरी ग्रामस्थांना एकच म्हणणं आहे का इथे अधिकाऱ्यांनी येऊन त्याची चाचणी करावी। नमस्कार, आपल्याला आज सुरेश निमसे वेलवली गावचे रहिवासी आज आपल्याला इथे रस्त्याला मिळाले आहेत। तर त्यांची प्रतिक्रिया काय या रस्त्याबद्दल आपण ऐकून घेऊया। का बोला? नमस्कार। वेलवली त्या रस्त्याचे काम जवळजवळ 1 कोटी रुपयाचे आहे। 1 कोटी रुपयाचे असून त्यातून 17 ते 18 लाख रुपये GST कमी झालेली, परंतु 82 लाखाचा काम शिल्लक आहे आणि 2 लेअर त्यांनी पूर्ण केलेले। 3रा लेअर 20 mm चा बाकी आहे आणि 2 लेअर टाकून साईड भरावा केलेला आहे। साईड भरावा 1-1 मीटरचा आहे आणि तो 1 फुटीचा टाकला आहे। आपले डांबर माती कशी रोमट्याला लावतो अशी माती लावलेली आहे त्यांनी आणि म्हणतो माझा काम पूर्ण झाला। तर त्याला शासनाने बिल देण्यात यावा नाही, दिल्यास आंदोलन करण्यात येईल किंवा सगळे ग्रामस्थ पंचायत समितीवर समोर उपोषण करण्यात येईल।